संभापूर येथे मद्यधुंद वादातून गवंडी कामगाराचा खून. आरोपी ताब्यात. संभापूर तालुका हातकणंगले येथे मद्य पिऊन जेवण करत असताना झालेल्या वादातून मूळ ओडिशा राज्यातील आणि सध्या संभापूर येथे भाड्याच्या खोलीत राहणारा 35 वर्षीय गवंडी कामगार मंगल विभीषण मांझी याचा खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9:30च्या सुमारास घडली. हातकणंगले तालुक्यातील टोप येथील अजित अवघडी शिसाळ यांची संभापूर गावच्या हद्दीतील बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस शेती असून त्या ठिकाणी त्यांनी काही खोल्या बांधून मजुरांना भाड्याने दिल्या आहेत. याच खोल्यांमध्ये मूळचे ओडिशातील मंगल मांझी व इतर कामगार गेल्या अनेक वर्षांपासून राहत होते. मंगल यांची पत्नी आणि मुले ओडिशातच वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी 25 वर्षीय देवश्री प्रफुल्ल चंदन मूळ ओडिशा सध्या राहणार संभापूर हा मंगल यांच्या खोलीवर आला. तो यापूर्वी गंधर्व फाटा परिसरात राहत होता. मात्र वादाच्या कारणावरून तेथून त्याला हाकलून देण्यात आले होते. रात्री जेवण आणि मद्यपान सुरू असताना मंगल आणि देवश्री यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर देवश्रीने हातातील चाकू घेऊन मंगलवर हल्ला करण्यासाठी धाव घेतली. मंगल बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा पाठलाग करून देवश्रीने त्याच्या पोटात चाकूने वार केला. त्यामुळे मंगल जमिनीवर कोसळला. आरडाओरडा होताच अन्य कामगार धावून आले. संजय निहाल याने आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही हातावर चाकूने वार करण्यात आला. जखमी मंगल आणि संजय यांना तात्काळ उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चाकूचा वार किडनीला लागल्याने उपचारादरम्यान मंगल मांझी याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच फॉरेन्सिक विभागाची मोबाईल व्हॅनही दाखल झाली असून पंचनामा करण्यात आला आहे. संशयित आरोपी देवश्री प्रफुल्ल चंदन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. KB न्यूज हातकणंगले, प्रतिनिधी सचिन लोंढे.